मी सुरुवातीपासून खरं तर पहिल्या मालिकेत काम करतोय. एक मालिका मी केली होती ज्याच्यात मी मध्ये जॉईन केलं होतं, पण झी मराठीवर माझं हे पहिलंच काम आहे आणि मला असं वाटतं की हे खूप स्पेशल आहे. आमच्या नाटकाला 3 वर्षापूर्वी जेव्हा झी नाट्यगौरव मिळाला होता तेव्हा पण मी हेच म्हटलं होतं की स्टेजवर जाताना ते जे म्युझिक लागतं वा हे लहानपणापासूनचं स्वप्न असतं, जे आपण घरात बसून टी व्हीवर बघितलेलं असतं की हे म्युझिक वाजावं आणि मला स्टेजवर जाता यावं. सो सेम आज मला वाटतंय की ज्या सिरियल्स लहानपणापासून माझ्या, जसं आता ताई म्हणाली, मी ताईला लहानपणापासून वादळवाटमध्ये बघत होतो. मी आधी तिला लहानपणापासून टीव्हीवर बघत होतो. तर तसंच आधी तिच्या लहानपणापासून. Yes, yes. तर आज मला त्या चॅनलवर काम करायची संधी मिळाली आहे. सो थँक्स टू झी मराठी, खूप खूप आभार. आणि सरांबरोबर काम करण्याची संधी कधीच सोडायची नव्हती. मी सरांना पहिल्या दिवशी सांगितलं होतं की सर मी तुमच्या सगळ्या, मी सरांना म्हटलं देव माणूसचा मी खूप मोठा फॅन आहे. ते म्हणाले रात्रीच खेच आली नाही बघितली. मी म्हटलं की हाच हजरजबाबीपणा आहे जो आता मला पण हळूहळू माझ्यात आणता येणार आहे त्यांच्याकडून शिकून. सो थँक्यू सर की मला सिरियलमध्ये काम करण्याची संधी दिलीत आणि थँक्स टू झी मराठी. थँक्यू सो मच.